Hello students, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. Today I am going to take standard 10. Subject is the Science and Technology part 2. In that chapter number first, heredity and evolution. In previous part, these 2 points I have covered, and in this part we are going to learn is evolution and evidences of evolution. In the third part, we have to see is Darwin's theory of natural selection, then Lamarckism, speciation and human evolution. So today we are going to learn is evolution and evidences of evolution. So evolution म्हणजेच काय तर उत्क्रांती. Evolution is a gradual change occurring in a living organisms over a long duration. म्हणजेच उत्क्रांती ही काय आहे तर सजीवांच्या मध्ये हा होणारा बदल, क्रमिक बदल म्हणू आपण त्याला. हा जो क्रमिक होणारा बदल आहे हा अत्यंत सावकाश गतीने बदल होणार आहे. हा जो असा जो बदल आहे यालाच इव्होल्युशन किंवा उत्क्रांती असे म्हणतात. ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांच्या मध्ये जो क्रमिक बदल होत जातो त्याला भरपूर असा कालावधी लागतो किंवा लॉंग ड्युरेशन, खूप वेळ लागतो. ही जी प्रोसेस आहे याला इव्होल्युशन असं म्हणतात, उत्क्रांती असे म्हणतात. Then next again definition, formation of new species due to the change in a specific character of a several generation of living organisms as a response to a natural selection is called as the evolution. This one is another definition, formation of a new species म्हणजेच एखादी नवीन जीवजातीचे फॉर्मेशन बनणे ड्यू टू द चेंज इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच चेंज इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर म्हणजे आपण हेरिडिटी मध्ये बघितलं आहे की कॅरेक्टर्स जे आहेत, स्पेसिफिक कॅरेक्टर्स चेंज होणे, त्याच्यामध्ये एक प्रकारचं उत्परिवर्तन घडत जातं. तर अशा प्रकारचे स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये चेंज होणे ऑफ अ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर त्या सजीवांच्या त्या पिढीमधल्या त्या सजीवांचे स्पेसिफिक कॅरेक्टर चेंज होऊन एक नवीन जीवजातीचे फॉर्मेशन होणे किंवा फॉर्म होणे, ही जी प्रोसेस आहे याला इव्होल्युशन म्हणतात. विथ अ रिस्पॉन्स टू अ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत आहे याला प्रतिसाद देत असतानाच किंवा प्रतिसाद देतात अशा प्रकारची जी फॉर्मेशन, न्यू स्पेसिस फॉर्म झालेले आहेत यालाच इव्होल्युशन असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, इव्होल्युशन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, नवीन जीवजातीची निर्मिती होणे ड्यू टू द चेंज इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत एखाद्या सजीवांच्या पिढीमधले कॅरेक्टर्स, स्पेसिफिक कॅरेक्टर चेंज झाल्यामुळे एखादी नवीन जीवजाती तयार होते. ही नवीन जीवजाती जर नैसर्गिक निवडीला प्रतिसाद देत असेल तर अशा प्रकारची ही जी प्रोसेस आहे याला इव्होल्युशन किंवा उत्क्रांती असे म्हणतात. The first primitive type of cell may have been formed the mixture of different type of organic and inorganic compounds. तर आता हे इव्होल्युशन होत गेलं तर हे कशा प्रकारे होत गेलं तर यासाठी खूप मोठी अशी प्रोसेस आहे. तर आपली ही जी पहिली काय होतं तर पहिली जी पेशी आहे ही पेशी कशापासून बनलेली आहे तर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगापासून किंवा त्याच्या मिक्सर्स पासून ही एक पहिली पेशी बनलेली आहे. तर त्याच्या पूर्वीचा जो इतिहास आहे तो कसा आहे, सुरुवातीला पृथ्वीवरती कोणत्याही प्रकारचे अस्तित्व किंवा जीवन अस्तित्व असे कुठल्याही प्रकारचे नसते. त्यानंतर छोटे छोटे सिंपल्स असे इलेमेंट्स क्रिएट झाले, सिंपल इलेमेंट्स. ओके, देन म्हणजेच सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्व नव्हते, त्याच्यानंतर सुरुवातीला सिंपल इलेमेंट्स तयार झाले म्हणजे छोटी साधी अशी मूलद्रव्ये निर्माण झाली. त्यांच्यापासून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स क्रिएट झाले म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय अशी संयुगे बनली. ही जी संयुगे आहेत यांच्यापासून पुढे कॉम्प्लेक्स संयुगे म्हणजे जटिल अशी संयुगे बनण्यात आली आणि त्याच्यापासूनच पुढे सेल्स तयार झाले. तर ही एक प्रकारचे काय झालं, इव्होल्युशन झालं. सो व्हॉट्स द एक्झाम्पल, आता सध्याच्या जगामध्ये किंवा आज मिती आपल्या या पृथ्वीवरती अशा भरपूर प्रकारच्या जीवजाती आहेत, आढळतात.
त्यामध्ये एकपेशीय अमिबापासून पॅरामेशियम पासून सध्या देवमासा आणि त्याचे पुढे विकसित झालेले आहेत सस्तन प्राणी, हे झालं प्राण्यांच्या मधले. तर वनस्पतीमध्ये सुद्धा क्लोरेला, एकपेशीय क्लोरेला वनस्पतीपासून पुढे महाकाय असे वडाचे झाड, हे जे काय आहे हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे, इव्होल्युशनचे एक्झाम्पल्स आहेत. देन नेक्स्ट पॉइंट विल बी द थेअरी ऑफ इव्होल्युशन. सो ही जी उत्क्रांती आहे या उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतो हे बघूया. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल कॉल्ड एज अ प्रोटोप्लाझ्मा हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन. म्हणजे पहिला जो जीव होता हा, याला जीवद्रव्य असं म्हटलं जातं, हा कशामध्ये फॉर्म झालेला आहे तर तो समुद्रामध्ये आढळून आला. देन व्हॉट इज द ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन. ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन म्हणजे संघटनात्मक उत्क्रांती म्हणजेच काय हे आपण बघूया. ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन मीन्स पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये काय होता, सेल, एक सेल होता म्हणजे एक पेशी होती, त्याच्यापासून मोठे आणि जटिल असे सजीव होत गेले. या सजीवांचा पुन्हा पूर्ण सर्वव्यापी असा विकास होत गेला. त्यामधून सर्वव्यापी सजीव किंवा सर्व विकसित असा सजीव निर्माण होत गेला. तर ही जी प्रोसेस आहे या पूर्ण प्रोसेसला जवळजवळ 300 कोटी वर्षे इतकी लागलेली आहेत. तर ह्या पूर्ण कालावधीमध्ये ही जी मानवाची काय झालेली आहे, उत्क्रांती झालेली आहे. तर ही जी उत्क्रांती झालेली आहे किंवा हे जे इव्होल्युशन घडलेलं आहे याला ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन असं म्हणतात. म्हणजे सेल पासून पुढे एक प्रकारचं मोठे मोठे पेशीपासून एकपेशी, द्विपेशी, अनेक पेशी तसेच कॉम्प्लेक्स पेशी अशा मिळून एकमेकापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. त्याच्यानंतर त्याचा पूर्ण सर्वव्यापी अशा वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण झाले, वेगवेगळ्या प्रकारचे सजीवांचे प्रकार निर्माण झाले. तर या सगळ्याची जी प्रोसेस झाली याला 300 कोटी वर्षे इतकं लागले. तर या सगळ्यापासून सगळ्यात एंडला काय झाला, सर्वव्यापी अशा एक सजीव निर्माण झाला. तर या सगळ्याला ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन असं म्हणतात किंवा संघटनात्मक उत्क्रांती असं याला मराठीमध्ये म्हणतात. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांतीचे पुरावे. इन दॅट फर्स्ट वन इज अ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. See student, we have to first see what is the meaning of this morphological. Morphological means morpho means external and logical means to study. Morphological means to study the external structure is called as the morphological. So this is a morphological evidences. This evidences is based on the similarity of size, shape or structure of organs among a group of organisms, proving that they evolved from a same ancestor. तर या ठिकाणी आपल्याला हे एक पिक्चर दिलेलं आहे, प्राण्यांचे वनस्पतींचे पिक्चर्स दिलेले आहेत. यामध्ये हा कुत्रा आहे, शेळी आहे, कोल्हा आहे. तर यांच्यामध्ये सिमिलरिटीज मध्ये याचे डोळे बघा, तसेच याचे डोळे तसेच याशिवाय याचे कानाचा आकार, याचा कानाचा आकार किंवा याच्यामध्ये याच्या नाकाचा ठेवण, याच्या नाकाची ठेवण किंवा याच्या नाकाची ठेवण, या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं, याच्यामध्ये थोडीफार कुठेतरी सिमिलरिटी आहे. किंवा याचे केस याचा प्रकार किंवा याचा केसाचा प्रकार, याचा केसाचा प्रकार, या सगळ्या या तिन्ही पिक्चर्स वरून आपल्याला या तिघांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी थोडीफार सिमिलरिटी दिसून येते. म्हणजे सिमिलरिटी ऑफ साईज, शेप अँड स्ट्रक्चर. यांच्या तिघांच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा साईज मध्ये, शेप मध्ये कुठे ना कुठेतरी साम्य आहे, सिमिलरिटी आहे. तसेच खालच्या पिक्चर्स मध्ये या ठिकाणी याच्या पानांचा आकार, हा याचा पानांचा आकार, तसेच इथे या पानांचा आकार, याच्यामध्ये हे जे काही शिरा असतात पानांच्या मध्ये, या शिरांच्या मध्ये, तसेच याच्यामध्ये या पानांच्या जे काही शिरा आहे, तर याच्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी शेप मध्ये किंवा याच्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, साम्य आहे. सो दिस कॅन बी प्रूव्ड.
similarity of size, shape and structure of organs among the group of organisms proving that they evolved from a same ancestor. तर या सगळ्यांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी साम्य आहे, सिमिलरिटी आहे. याच्यावरून आपण काय प्रूफ करू शकतो, तर यांचा जो कोण पूर्वज होता किंवा यांचा जो काही जनक आहे, पूर्वज आहे, हा एक असू शकतो. सो दिस इज अ फर्स्ट मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, बाहेरचे एक्सटर्नल स्ट्रक्चर वरून त्याचा अभ्यास करून जे आपण पुरावे शोधलेले आहेत त्याला मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस असे म्हणतात. Then second one is the anatomical evidences. Anatomical. Again, there is a anatomical means to study the internal structure is called as the anatomical. म्हणजे internal structure चा स्टडी करणे याला anatomical असं म्हणतात. And evidences means पुरावे. The evidences of evolution based on the similarities in the anatomical structure of bones and bone joint in an organs of animal. म्हणजे हे कशावरती आहे, तर आतले जे स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड एज अ इंटरनल स्ट्रक्चर. ओके, anatomical means to study the internal structure of bones. म्हणजे त्यांच्या हाडाचे जे काही सांगाडे आहेत किंवा जॉईंट्स आहेत याचा अभ्यासानुसार जे प्रूव्ह केलेले पुरावे आहेत त्याला अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस असे म्हणतात. या ठिकाणी हे जे आहेत, माणसाचा हात असू दे किंवा इथं वेल माशाचा पर दिलेला आहे, वटवाघळाचा सुद्धा चर्मपर दिलेला आहे, तर बाहेरच्या बाजूने आपल्याला बघताना हे सगळ्यांच्या मध्ये अगदी वेगवेगळेपणा दिसतो, काही सुद्धा सारखेपणा दिसून येत नाही. परंतु याचं इंटरनल स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये बघा, हे जे हाडांचे त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर दिलेलं आहे, तर यामध्ये बघा पहिला अशा प्रकारचं एक हाड आहे, तर याला सुद्धा इथे एक आहे, इथे सुद्धा याला आहे, तर इथे सुद्धा याला आहे. देन जॉइंट्स, here is also joint, here is also joints and here is also joints. Then next, okay, so these are the again segmented bones. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजून येतं की यांच्या हाडांच्या हे जे काही सांगाड आहे, यांचे बोन्स किंवा हा जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चर मध्ये काहीतरी साम्य आहे. या साम्यवरून आपल्याला किंवा यांच्या सिमिलिटी वरून आपल्याला असं समजू शकतं की यांचा सुद्धा जनक किंवा यांचा पूर्वज हा एक असू शकतो. हे आपण या अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस थ्रू प्रूव्ह करू शकतो. मग पुन्हा समजून घ्या, अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणजे अॅनाटॉमिकल म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणे आणि त्यानुसार पुरावे शोधणे याला अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस असे म्हणतात. बाहेरच्या बाजूने आपण बघताना यामध्ये कुठलाही आपल्याला साम्य दिसून येत नाही, परंतु यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर हाडांच्या आपण घेतलेलं आहे, हाडांच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चर बघितलं आपण, तर हे हाडांचं स्ट्रक्चर यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात सेम आहे किंवा यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात सिमिलरिटी आहे. त्यामुळे आपण याच्यावरून असं सांगू शकतो की यांचा जो काही पूर्वज होता हा एक होता किंवा एक असू शकतो. तर थर्ड वन इज अ वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन याला मराठीमध्ये अवशेषांग असं म्हणतात. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे निरुपयोगी किंवा अपूर्ण असे वाढ झालेले, आपल्याला त्याचा काही उपयोग नाही असे जे इंद्रिय आहेत किंवा जे अंग आहेत त्याला अवशेषांग असे म्हणतात. डिजनरेटेड और अंडर डेव्हलप्ड म्हणजे ज्याचा अपूर्ण वाढ झालेली आहे किंवा ते उपयोगाला आपल्याला नाही, निरुपयोगी आहेत असे जे ऑर्गन्स आहेत किंवा इंद्रिय आहेत याला वेस्टिजियल ऑर्गन्स असे म्हणतात. तर या ठिकाणी ह्युमन बॉडीमध्ये हे जे आपल्याला दिसत आहेत, दीज आर कॉल्ड एज अ विजडम टीथ. Okay, these are called as a wisdom teeth. Then again next is the ear muscle. Here is the appendix and this is called as a coccyx. तर यामध्ये आता हे जे आपले अक्कल दाढा आहेत, या अक्कल दाढ्यांचा आपल्याला आता सध्या काही उपयोग नाही, ते युजलेस ऑर्गन्स आपल्याला म्हणू शकतो आपण. पूर्वीच्या काळामध्ये आपले जे काही पूर्वज होते त्यांना कच्चे अन्न चावून चावून खावे लागायचे, तसेच काही मांस सुद्धा चावून चावून खावे लागायचे, त्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होत होता. परंतु सध्या आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. देन इयर मसल्स. इयर मसल्स हे आपल्याला आता याचा काही उपयोग होत नाही, परंतु याचा माकडांच्या मध्ये त्याचे कान हलवण्यासाठी माकडांना त्याचा उपयोग होतो. देन नेक्स्ट अपेंडिक्स. अपेंडिक्सचा ह्युमन बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही, ते युजलेस आहे. परंतु याच अपेंडिक्सचा बफेलो, काऊ म्हणजे असे जे काही अॅनिमल्स आहेत यांना याचा अपेंडिक्सचा त्यांच्या शरीरामध्ये उपयोग होतो. देन नेक्स्ट कॉकेक्स. कॉकेक्स म्हणजे हे जे काही माकड हाड आहे, माकड हाडचा मानवाच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही, परंतु माकडांना जी काही शेपटी आहे या शेपटीच्या आधारे ते माकड झाडावरती चढू शकतात किंवा त्याचा आधार घेऊन ते बसू शकतात. त्यामुळे
मानवामध्ये याचा काही उपयोग नाही, परंतु माकडांमध्ये त्याचा उपयोग आहे. तर असे हे जे काही अंडर डेव्हलप्ड किंवा युजलेस ऑर्गन्स आहेत त्याला वेस्टिजियल्स ऑर्गन असं म्हणतात. तर ह्युमन बॉडीमध्ये हे जे काय आहेत हे सर्व आहेत हे ह्युमन बॉडीमध्ये युजलेस आहेत, परंतु इतर प्राण्यांच्या मध्ये त्यांचा उपयोग केला जातो. Then fourth point is a paleontological evidences. Paleontological evidences म्हणजेच काय? पॅलिओन्टॉलॉजिकल म्हणजेच फार फार वर्षापूर्वीचे जे पुरावे आहेत किंवा फार फार वर्षापूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत यांचा स्टडी करणे आणि त्याच्यानुसार पुरावे शोधणे याला पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस असे म्हणतात. देन डेफिनेशन इज इट इज द स्टडी ऑफ फॉसिल्स अँड द इव्होल्युशन ऑफ लाईफ ऑन अर्थ. म्हणजेच फॉसिल्स म्हणजे जीवाश्म आणि पृथ्वीवरती उत्क्रांती कशी होत गेली याचा अभ्यास करणे याला पॅलिओन्टॉलॉजिकल असे म्हणतात. देन व्हॉट इज मीन बाय फॉसिल्स? फॉसिल्स म्हणजे जीवाश्म. Large number of organisms get buried because of flood, volcano, earthquake, etc. Remains an impression of such organisms remain preserved underground. म्हणजेच फार वर्षापूर्वी वादळ म्हणा, पूर म्हणा किंवा ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप या सगळ्या ज्या नैसर्गिक आपत्ती होत्या या सर्व नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे असे जे काही सजीव आहेत या सजीवांचे ते जे सजीव आहेत ते पृथ्वीखाली गाडले गेलेले आहेत. तर त्या सजीवांचे जे काही महत्वाचे पार्ट्स आहेत हे या जमिनीखाली गाडले गेलेले आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये जसजसे उत्खनन करत जाईल त्या उत्खननामध्ये हे पार्ट्स आपल्याला दिसून आले आणि त्याचा अभ्यास करणे यालाच पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस असे म्हणतात किंवा त्याच्यानुसार काही पुरावे शोधणे यालाच पॅलिओन्टॉलॉजिकल असे म्हणतात. So, the study of fossils is the important aspects in evolution. तर उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना स्टडी ऑफ फॉसिल्स म्हणजे या जीवाश्मांचा अभ्यास करणे हा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट्स. तर हा पॉइंट आपण नेक्स्ट या पिक्चर्स वरून समजून घेणार आहोत. दिस इज अ पिक्चर. आता हे जे पिक्चर आहे हे काय आहे तर हे एक मातीचा थर आहे किंवा याला आपण भूस्तर रचना असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये बघा सिनोझोइक इरा, मेसोझोइक इरा अँड पॅलिओझोइक इरा. सिनोझोइक इरा म्हणजे या शब्दाचा अर्थ आपण बघूया. सिनोझोइक म्हणजेच न्यू किंवा नवीन. देन मेसोझोइक म्हणजेच मिडल. ओके. अँड पॅलिओझोइक म्हणजे फार एगो. ठीक आहे. सिनोझोइक इरा म्हणजे आता नवीन नवीन जे आहे हे सिनोझोइक इरा मध्ये येते. देन मेसोझोइक म्हणजे मिडल फॉर्म मध्ये आणि पॅलिओझोइक म्हणजे फार एगो म्हणजे फार फार वर्षापूर्वीचे. तर त्यामध्ये बघा यामध्ये हे पहिल्यांदा दिलेले आहेत इनवर्टिब्रेट्स. इनवर्टिब्रेट्स मीन्स अपृष्ठवंशीय ज्यांना पाठीचा कणा नाही असे त्यांना आपण अपृष्ठवंशीय इनवर्टिब्रेट्स असं म्हणतो. तर त्यामध्ये स्टारफिश, गोगलगाय आलेले आहेत. देन नेक्स्ट पुढच्या स्तरामध्ये मासे, अँफिबिया अँड टायसिस म्हणजे उभयचर प्राणी आणि मासे, तसेच सरीसपर्स रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप प्राणी. अँड देन इन फर्स्ट स्टेज देअर विल बी अ एवेल म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आणि पक्षी यांचा समावेश झालेला आहे. तर या सगळ्यांच्या गोष्टी म्हणून आपल्याला काय समजेल तर इनवर्टिब्रेट्स इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट्स म्हणजेच अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या पासूनच वर्टिब्रेट्स प्राणी हे स्लोली ओरिजिनेटेड झालेले आहेत किंवा इव्होल्युटेड झालेले आहेत. हे आपण या पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस थ्रू प्रूव्ह केलेले आहे. Then in these paleontological evidences there is a important point is the carbon dating method. In this, what is this carbon dating method? We see definition is it is the method of determining the age of object containing organic material by the using of properties of radiocarbon. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादे ऑर्गॅनिझम्स आहेत, एखादा सजीव आहे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल आहे याचं आपल्याला वयमापन काढायचे आहे किंवा कालमापन काढायचे आहे. ही जी टेक्निक आहे किंवा ही जी प्रोसेस आहे याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात. ही जरी शॉर्ट मध्ये एक डेफिनेशन. ऍक्च्युअल मध्ये ती मेथड कशी आहे हे बघूयात. कार्बन कन्झम्पशन ऑफ एनिमल अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. म्हणजेच प्राणी किंवा वनस्पती हे काय करतात कार्बन कन्झम्प करत असतात किंवा कार्बन ग्रहण करत असतात. जेव्हा ते मृत पावतात त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही स्टॉप होते म्हणजे त्यांचे कार्बन ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे ही थांबते आणि हळूहळू कार्बनची जी
त्यांचा ऱ्हास होत जातो. म्हणजेच सिन्स ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स, तो C14 कार्बन जे ग्रहण करण्याची जी काय आहे ही प्रोसेस कमी कमी होत जाते आणि त्याचा ऱ्हास होत जातो. आता या कार्बनचे पुन्हा दोन प्रकार पडतात, C14 and C12. ओके, इन दॅट C14 and C12 and C14 चेंजेस कंटिन्युअसली. त्यामुळे हे दोन्हीही या दोघांच्या मध्ये सुद्धा चेंजेस कंटिन्युअसली होत जातात. त्यामध्ये C12 हा जो आहे हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तर C14 हा जो आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे time passes from the death of animal or plants can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in this body is called as the carbon dating method. म्हणजेच आपल्याला एखाद्या प्राण्याची किंवा वनस्पती केव्हा मृत पावलेली आहे किंवा त्याचं कालमापन कसं आहे, वयमापन कशा प्रकारे केलं जातं, तर कार्बन डेटिंग मेथडने ते केलं जातं. ते कशा प्रकारे केलं जातं, तर प्राणी किंवा वनस्पती मृत झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ते कार्बनचं कंझम्पशन ग्रहण करत असतात किंवा ते कंझम करत असतात. तर त्यामध्ये ते जेव्हा मृत झाल्यानंतर त्यांच्यामधली ती प्रोसेस आहे ती स्टॉप होते. ओके, सो त्यामध्ये जे कार्बन आहेत, ह्या कार्बन मध्ये दोन प्रकार असतात, C12 आणि C14. त्यामधला C14 हा जो आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तर C12 हा जो आहे हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. असं झाल्यामुळे काय होतं, तर त्या C12 आणि C14 यांच्यामधला चेंज हा कंटिन्युअस चेंज होत जातो. त्यामुळे जेव्हापासून ते मृत पावलेले आहेत त्या वेळेपासून त्यामधला C14 अँड रेशो ऑफ C14 टू C12 ऑफ दॅट प्रेझेंट बॉडी हे आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याच्यावरून कार्बन डेटिंग मेथड वापरली जाते आणि त्यावरून आपण त्या प्राण्याचे किंवा त्या वनस्पतीचे एकूण वयमापन किंवा कालमापन केलं जातं. This is called as the carbon dating method. In exam, you will ask this question also. Then, fifth evidences is connecting links. म्हणजेच जोडणारे दुवे. Some organisms having characteristics of two different group of organisms is called as the connecting links. म्हणजे एखादा सजीव असेल तर त्या सजीवाचे हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते टू डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स असू शकतात. म्हणजे हा सुद्धा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, यातले सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर यातले सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, असे जे या सजीवामध्ये असणार आहेत तर यालाच काय म्हणतात, कनेक्टिंग लिंक्स. ओके, व्हॉट इज द एक्झाम्पल? पेरिपेटेस इज द एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक्स in the because peripatetic is a connecting link between Annelida and Arthropoda. So here the question, how it is a connecting link between Annelida and Arthropoda? So what is the peripatetic having the segmented body, thin cuticles and peripodia organs. Okay, म्हणजेच हे जे पेरिपॅटिस आहे याला हे सेगमेंटेड बॉडी आहे, शिवाय ह्याला पातळ असे हे पाय आहेत, चर्मपर आहेत आपण म्हणू शकतो. हे एक प्रकारचे झाले. देन नेक्स्ट लाईक आर्थोपोडा, ही हॅव अ ट्रॅक्च्युअल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजेच आर्थोपोडा प्रमाणे याला किंवा संधिपाद प्राण्याप्रमाणे याला खुली रक्ताभिसरण संस्था आहे किंवा आर्थोपोडा प्राण्याप्रमाणे म्हणजे संधिपाद प्राण्याप्रमाणे याला एक श्वसननलिका आहे, शिवाय याला खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. त्यामुळे हे जे उदाहरण आहे पॅरिपेटस, इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थोपोडा. कारण याला ॲनेलिडाचे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, शिवाय आर्थोपोडाचे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यामुळे दिस इज अ एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक. अँड अदर एक्झाम्पल्स इज अ डकबिल प्लॅटिपस अँड लंगफिश. आता डकबिल प्लॅटिपस हा जो आहे याची जी काही अंडी आहेत ही रेप्टाइल्स प्राण्यांच्या प्रमाणे आहेत किंवा सरीसृप प्राण्यांप्रमाणे आहेत, परंतु याचे अनेक याची उदाहरणं जी आहेत किंवा याचे कॅरेक्टरिस्टिक कसे आहेत तर ते त्याच्यामध्ये मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्याप्रमाणे त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आहेत किंवा दुग्ध ग्रंथी आहेत किंवा त्याचे केस त्याच्याप्रमाणे आहेत. त्यामुळे हे एक्झाम्पल डकबिल प्लॅटिपस आहे, हे सुद्धा कनेक्टिंग लिंक्स यामधलेच आहे. देन अगेन लंगफिश, लंगफिश सुद्धा हे त्याच्यामधलंच एक उदाहरण आहे. लंगफिश मध्ये कसा हा जो मासा असून सुद्धा याची श्वसनक्रिया ही फुफ्फुसाद्वारे होते, त्यामुळे उभयचर प्राण्याप्रमाणे याचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येतात. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ डकबिल प्लॅटिपस अँड लंगफिश. दिस इज अ कनेक्टिंग लिंक एक्झाम्पल. अकॉर्डिंग टू दिस म्हणजे या सगळ्यावरून आपल्याला काय समजून येतं, दिस एक्झाम्पल इंडिकेट्स दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स अँड अँफिबियन्स फ्रॉम फिशेस. म्हणजे या तीन उदाहरणांवरून आपल्याला काय समजून येतं की मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे आहेत हे
सरीसृप प्राण्यांपासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत, तर अँफिबियन्स फ्रॉम फिशेस म्हणजे उभयचर प्राणी जे आहेत हे मत्स्य प्राण्यांपासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत. Then 6th one is the embryological evidences. Embryo means what? भ्रूण विज्ञान विषयकचा जो अभ्यास आहे किंवा भ्रूण विज्ञान विषयकचे जे एव्हिडन्सेस आहेत, पुरावे आहेत, त्याला एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस असे म्हणतात. कंपॅरेटिव्हली स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स म्हणजेच पृष्ठवंशीय प्राण्यांच्या मध्ये एम्ब्रॉय म्हणजे त्यांच्यामध्ये जे भ्रूण आहेत, या भ्रूणांची वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेसला जो विकास होत जातो याचा कंपॅरेटिव्हली स्टडी करणे म्हणजेच एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं जातं. बघा, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय? पृष्ठवंशीय प्राणी, ज्याला पाठीचा कणा आहे असे प्राणी. तर यांच्यामधले जे भ्रूण आहेत या भ्रूणांचा स्टेज वाईज डेव्हलपमेंट होत जाते, याचा अभ्यास करणे याला एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणतात. All embryos shows extreme similarities during the initial stage and those similarity decreases gradually. Means इथं बघा, हा पहिला रो आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इनिशियल स्टेजला सिमिलरिटीज भरपूर प्रकारे म्हणजे प्रमाणात दिसून येत आहे. तर ही लास्ट स्टेज आहे, तर याच्यामध्ये सिमिलरिटी जी आहे याची ग्रॅज्युअली चेंज झालेली आहे किंवा डिक्रीज झालेली आहे. तर सुरुवातीच्या इनिशियल स्टेजला अशा प्रकारे होते, देन नेक्स्ट इनिशियल स्टेज अशी झालेली, त्यानंतर ही लास्ट स्टेप अशी झालेली आहे. तर याच्यापासून काय झालेलं आहे? हा फिश झालेला आहे. देन नेक्स्ट दिस वन इज अ सॅलमेंडर, दिस वन इज मॅन. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, सुरुवातीच्या काळामध्ये इनिशियल स्टेजला या सगळ्यांच्या मध्ये भरपूर प्रमाणात असे साम्य होतं, तर शेवटच्या स्टेजला किंवा विकसित झाल्यानंतर यांच्यामध्ये जे काही साम्य आहे हे साम्य कमी प्रमाणात झाले किंवा डिक्रीज होऊन झालेला आहे. तर या सुरुवातीच्या काळाला साम्य असल्यामुळे आपण या थ्रू काय पुरावा घेऊ शकतो, तर यांचा जनक किंवा पूर्वज हा एकच होता हे आपण याच्यावरून सांगू शकतो. सिमिलरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ दिस animal. This is called as the embryological evidences. This concept is called as the embryological evidences. And lastly, the very important part is what question asked on this point. That first question, I am connecting link between reptiles and mammals. What is my name? म्हणजेच मी reptiles and mammals connecting link असेल तर त्यामध्ये एक्झाम्पल्स आपण काय देऊ शकतो? रेप्टाईल अँड मॅमल्स जर असेल तर त्यामध्ये आपण एक्झाम्पल देऊ शकतो डकबिल प्लॅटिपस. ओके, कारण डकबिल प्लॅटिपस मध्ये कसा आहे, तो जरी सरीसृप प्राण्याप्रमाणे तो अंडी घालत असला तरी सस्तन प्राण्याप्रमाणे त्याच्यामध्ये दुग्धग्रंथी आहेत, त्याचे केस त्याप्रमाणे आहेत, त्यामुळे तो कनेक्टिंग लिंक्स आहे, त्याचे नाव आहे डकबिल प्लॅटिपस. देन नेक्स्ट question is explain the importance of anatomical evidences with example. Anatomical evidences, we see that anatomical means internal structure. Anatomical means internal structure and because of this internal structure have same and याच्या सगळ्यावरून आपण असं सांगू शकतो की या सगळ्याचा पूर्वज जो होता तो सेम होता. सो दिस इज कॉल्ड एज अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आणि हे आपण या ठिकाणी तुम्ही हे सगळं सांगू शकता आणि एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही एक्झाममध्ये एक्झाम्पल्स म्हणून तुम्ही हे चित्र काढून तुम्ही हे प्रूव्ह करू शकता. Then third question, human tailbone is a vestigial bone and explain. Human tailbone म्हणजेच माकड हाड कॉर्टेक्स जे होतं हे वेस्टिजियल ऑर्गन्स आहे, कारण ते मानवासाठी कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग नाही. माकडांमध्ये त्याचा उपयोग होत आहे ते की झाडावरती चढण्यासाठी, फांद्यांचा आधार घेण्यासाठी माकडामध्ये त्याचा उपयोग आहे, परंतु ह्युमन बॉडीमध्ये टेल बोनचा काही उपयोग नाही, त्यामुळे त्याला वेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात. सो तुम्ही हे त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, इथे तुम्हाला रिकाम्या जागा दिलेली आहे ती भरायची आहे. इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. आता आपण हे कनेक्टिंग लिंक्स मध्ये बघितलेले आहे. व्हॉट इज अ पेरिपेटेस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारू शकतात. सो स्टुडंट्स, आपण हा पार्ट बघितला. या पार्टमध्ये इव्होल्युशन मीन्स बघितलं, त्यानंतर थेरी ऑफ इव्होल्युशन बघितलं, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन बघितलं, त्याचबरोबर या पार्टवरती तुम्हाला कोणते क्वेश्चन्स विचारले जातात हे सुद्धा आपण बघितलं. तुम्हाला जर हा पार्ट आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.